नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हा जो कोर्सेस आहे तर या कोर्सेसचे बघा जो फर्स्ट राऊंड आहे तर त्या फर्स्ट राऊंडचे प्रोविजनल जी लिस्ट आहे तर ती प्रोविजनल अलॉटमेंट झालेले कॉलेजची लिस्ट जी आहे तर ती आता वेबसाईटला आलेले आहेत। त्यामध्ये बघा जे ऑल इंडियाचे जे स्टुडंट्स आहेत तर आपण बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र कॅन्डिडेटची लिस्ट बघितली होती। आता यानंतर जे ऑल इंडिया कॅन्डिडेट आहेत तर त्यांची आता लिस्ट विषयी आपण माहिती बघणार आहोत। मग ह्यानंतर मग आपली पुढची स्टेप काय असणार आहे त्या रिलेटेड सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स अकॅडमिक इयर 25-26 हे पेज असणार आहे। यामध्ये बघा प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट फॉर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स कॅप राऊंड फर्स्ट, तर त्याविषयी आता माहिती बघूयात। बघा ही लिस्ट लागलेली आहे। बघा या लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहे, त्यापुढे कॉलेजचं नाव वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे। आपण एका विद्यार्थ्याची माहिती बघूयात। या ठिकाणी बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, त्यानंतर तुमचं नाव दिलेलं आहे, जेंडर, कॅटेगरी विषयी माहिती दिलेली आहे, त्यानंतर जे कॉलेजचा कोड आहे तर कॉलेजचा कोड दिलेला आहे, त्यानंतर मग कॉलेजचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर कोणत्या कोर्सेसला, त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे आणि कोटा कोणता आहे। ऑल इंडियाचा कोटामधून यांचं सिलेक्शन किंवा कॉलेज जे आहे तर ते कॉलेज मिळालेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित ही जी माहिती आहे तर ती माहिती बघून घ्यायची आहे। तर यामध्ये बघा आता या पुढची स्टेप काय असणार आहे त्यासाठी आपण जे टाइम टेबल आहे, शेड्यूल्स जे आहेत ते शेड्यूल बघूयात। यामध्ये बघा शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटीज फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट कोर्स इन फाईन आर्ट्स अकॅडमिक इयर 25-26। यामध्ये बघा आतापर्यंत आपली ही तिसरी स्टेप जी आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल, या ठिकाणी बघा डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड फर्स्ट, तर हे 30 जुलैला ही लागलेली आहे लिस्ट। त्यानंतर मग आता पुढे तुम्हाला काय असणार आहे, ॲक्सेप्टिंग टू द ऑफर शीट्स बाय कॅन्डिडेट्स थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट कॅप राऊंड फर्स्ट। तर यामध्ये बघा 31 जुलैला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला ते कॉलेज ॲक्सेप्ट करायचं आहे की बेटरमेंट करायचं आहे किंवा त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याची तुमची चॉईस असणार आहे। त्यासाठी त्यांनी डेट्स दिलेले आहे 31 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर तुमचं डिसिजन शो करायचं आहे, म्हणजे फ्रीज करायचं आहे की बेटरमेंटला जायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे, ती लवकरात लवकर तुम्ही करून घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हा जो कोर्सेस आहे तर या कोर्सेसचे प्रोविजनली जी लिस्ट लागलेली आहे, कॉलेजची लिस्ट जी अलॉटमेंट झालेली आहे विद्यार्थ्यांना, तर त्यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेटचे जी लिस्ट आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। त्यानंतर मग पुढची स्टेप्स काय असणार आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे। 4 ऑगस्टच्या अगोदर तुमचा डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर तुमच्या ॲडमिशन प्रोसेसला लागून जा। विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।